आंदोलनाच्या ठिकाणी जाणून बुजून लाईट बंद। सरकारची कपट नीती, आंदोलकांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न। मराठा आंदोलनांवर सरकारची कपट नीती अजूनही थांबली नाही, असा आरोप आंदोलन अंकुश संघटनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष नागेश काळे यांनी सरकारवर केला आहे। मुंबईतील मराठा आंदोलक ज्या ठिकाणी राहावयास आहेत तेथे सरकारने मुद्दाम लाईट बंद ठेवली आहे। ही कारवाई मराठा समाजावर वाईट उद्देशाने करण्यात आली असून या द्वेषामुळे आंदोलनस्थळी आंदोलकांना मानसिक त्रास होत आहे। इतका मराठा द्वेष सरकारमध्ये अजूनही कायम आहे। सरकारच्या या कपट नीतीचा जाहीर निषेध करत तातडीने या समस्येवर सरकारने लक्ष घालावे आणि मराठा आंदोलनाच्या लोकांसाठी योग्य सोयी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे। त्यांनी यासाठी संपूर्ण मराठा समाजाला जागृत राहण्याचे आवाहन केले आहे। मराठा आंदोलन हे त्यांच्या हक्काच्या आणि न्यायाच्या लढ्याचा भाग असल्याने यावर कुठल्याही प्रकारची मनमानी होऊ नये असा ठाम इशारा नागेश काळे यांनी दिला आहे। आजचा आंदोलनाचा दुसरा दिवस आणि आम्ही इथं या ठिकाणी आलो। आमचा 4था दिवस आहे, 4था दिवस। आज ही परिस्थिती आहे। आज वाजले 7:45 वाजलेले आहेत। या ठिकाणी प्रशासन हे मुंबई महानगरपालिका या महानगरपालिकेने अद्याप या ठिकाणी लाईटची सुद्धा व्यवस्था केलेली नाही। आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर या वारंवार येत आहोत की या ठिकाणी काल रात्री लाईट गेलेली आहे। अद्याप हे मराठा समाज बांधव या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करत आहे। स्वतःचे खाऊन स्वतः पण या ठिकाणी बाहेरून जिल्ह्यातून माणसं आलेले हे मराठा समाजाचे बांधव आलेले आहेत, पण अद्याप या ठिकाणी लाईटची सोय नाही आहे। पाण्याच्या एका 30 लिटरच्या बाटलीला 20 लिटरच्या बाटलीला 100 रुपये घेत आहेत। या ठिकाणी बाथरूमची सोय नाही आहे। जी सोय केली आहे ती आंघोळीची सोय जी केलेली आहे ती प्रायव्हेटमध्ये आहे, पण या प्रायव्हेटच्या आंघोळीसाठी एका बाटलीला 30 रुपये 25 रुपये मनमानी जसं 40 रुपये बाटलीला घेतलं जातात। त्या प्रशासनानं अद्याप अजून या इकडे लक्ष दिलेलं नाही। आज तर या वाजलेत 8 वाजलेले आहेत। 8 हा एरिया आहे दारूखाना, फ्री मार्केट। या ठिकाणी आम्ही सिमेंटची गोडाऊन आहेत, या गोडाऊनच्या ठिकाणी आम्ही 4 दिवस रस्ते आहे, पण काल रात्रीपासून लाईट गेलेले। या प्रशासनाला आमचा हा निषेध आहे आणि या निषेधाच्या माध्यमातून आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की हे समाज बांधव जेवढ्या लवकर बाहेर जातील म्हणजे मोडून आंदोलन हे मोडून काढण्याचा प्रयत्न चालू आहे। यानंतर आपले समाज बांधव दुसरे बोलतील। वेळेतच या शासनाने या समस्येवर तत्काळ त्याचा निवाडा करावा। इथं प्रशासनाचे माणसं पाठवावेत, आम्हाला होणारा त्रास थांबवावा। नसता आम्ही या कोणत्याही दारूखान्यात इतर रस्ता रोको करू आणि हे सगळं ट्रॅफिक बंद करून खबरदारी सकाळी 10 वाजता याची खबरदारी शासनाने घ्यावी। आम्हाला नको काय नको, आम्हाला लाईटीची सुविधा करून द्यावा, पाण्याची सुविधा करून द्यावा, करून आंघोळ्या करण्यात यावा। 2 दिवस झाला आम्ही आंघोळ्या मराठा बांधवांनी केल्या नाहीत। बाथरूमला आम्ही 30 रुपये दिलेत, पण आम्हाला लाईटीची सोय पाहिजे। हे बघा तुम्ही लाईव्ह दृश्य की आम्हाला स्वयंपाक कसा करायचा। आम्ही रात्री 9 वाजता मोबाईलला चार्जिंगला लाईट नाही, काही नाही, आम्ही काय करायचं। सोय आमची इथे केली। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।